समर्थ. महाराजांच्या चरणी बसूनच आज मी खूप आनंदाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आध्यात्मिक यात्रा हा जो यूट्यूब चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनल मी एका आंतरिक संकेतातून सुरू केला होता. महाराजांची अनुभूती आणि महाराजांचे संकेत हे मला सदैव मिळालेले आहेत आणि ते अत्यंत प्रगाढ रूपाने माझ्या अस्तित्वामध्ये आहे. आणि त्या सांकेतिक अनुभूतीनुसार मी महाराजांचं पुण्यातील जे स्वामींचं घर आहे, स्वामी माझे स्वामींचे घर, तिथे मी जाऊन महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले. महाराजांची जी दिव्य मूर्ती आहे, जिथे महाराजांची साक्षात उपस्थिती आहे, त्याचं दर्शन मला लाभलं. आणि तिथून पुढे मला अजून एक अनुभूती आली, ज्याच्यामध्ये आम्हाला महाराजांनी आमच्या घराच्या समोर जो वटवृक्ष आहे तिथे त्यांची मूर्ती स्थापन करण्याचा आदेश दिलेला आहे. तर प्रथमतः माझ्यासाठी हे खूप असं वाटलं, हे आपण कसं करू किंवा हे कसं शक्य आहे. आणि परंतु मला माहिती होतं, कारण एक खूप लांब पल्ल्याची माझी आध्यात्मिक यात्रा झालेली आहे आणि मला माहीत होतं की महाराजांनी हा आदेश दिलेला आहे, त्यामुळे हे करायचंच आहे. तर कारण आत्तापर्यंत जे काही देवाचं अनुष्ठान किंवा साधना हे घरापुरतंच आम्ही केलेलं, मी स्वतः केलेलं. तर आत्ता बाबांनी ह्या वटवृक्षाखाली त्यांची मूर्ती स्थापन करण्याचा जो आम्हाला आदेश दिलेला आहे, त्यानुसार आम्ही आता कामाला लागलो आहोत आणि मंदिर बनवायचं काम छोट्या बाबांसाठी ते चालू झालेलं आहे. तर जो महाराजांचा प्रकट दिन आहे तो येत्या शुक्रवारी येतो. तर त्या शुक्रवारीच आम्हाला प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीची स्थापना करायची होती. मूर्तीची स्थापना करायची होती. आणि परंतु तो योग आता, कारण आम्हाला अजून मूर्ती माहीत नाही. आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत, तर तिथे आम्ही मूर्ती डिसाईड करणार आहोत आणि मग मूर्ती आणून तर आम्ही रामनवमीला त्याची स्थापना करणार आहोत या स्थानी. तर ह्या पूर्ण सोहळ्यासाठी महाराजांची अनंत कृपा आणि आशीर्वाद आमच्यावरती राहोत आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी राहोत, ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती. आणि तुम्हीसुद्धा या आत्यंतिक अनुभूतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही इथे येऊन ह्या कार्यक्रमात जर तुम्हाला उपस्थित होता आलं, मी तशा पद्धतीची निमंत्रण पत्रिका यूट्यूबवरती जाहीररित्या व्हिडिओ करून तुम्हाला सांगेन. तर हे जे ठिकाण आहे हे जेजुरीमधील दौंडच गाव इथे आहे. आणि हे वडाचं झाड जे आहे हे माझ्या सदैव अनुभूतीमध्ये राहिलेलं आहे. आणि आता महाराजांनी आदेश दिल्यामुळे तर ती गोष्टच सिद्ध झालेली आहे. तर महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना लाभोत, ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.